नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो महा टी पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील इंग्रजी भाषा या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न पाहूयात। आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स। हुर्रो, वी ओन द मॅच, वी ओन द गेम। नाउन आहे, कंजक्शन आहे, इंटरजेक्शन आहे की ॲडवर्ब आहे। लगेच आपल्याला कळतंय इथे इंटरजेक्शन एक्सक्लेमेशन मार्क आहे, म्हणजे हे काय आहे, इंटरजेक्शन आहे। आता इंटरजेक्शन विषयी थोडंसं डिटेल माहिती आपण घेऊयात। ओके, बघा यामध्ये जे हुरो इंटरजेक्शन आलं आहे, एक्सप्लेनेशन मार्क आला आहे, ज्याला आपण उद्गारवाचक चिन्ह म्हणतो, व जे उद्गार बाहेर पडले, तर आत्ताच आपण काय पाहिला, हुर्रो किंवा स्पेलिंग ही पण चालते बघा, HOORAY, हुर्रो, हुर्रे। तर त्याचा अर्थ होतो शाबास, विजयी आनंद। विजयी आनंद म्हणजे काय, आनंद, विजय। तर जेव्हा आपल्याला विजयाचा, जिंकल्याचा आनंद होतो, तेव्हा आपोआप आपल्या तोंडावाटे उद्गार बाहेर पडतो, हुर्रो, आपण जिंकलो, हुर्रो असा। तर याचप्रमाणे जे इतर आहेत बघा, इथं काय आले, सरळ सरळ हुर्रो, बरोबर। वी हॅव ओन द गेम, आपण तो खेळ जिंकला, मॅच जिंकली। म्हणजे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं सेंटेन्स येईल तेव्हा हा उद्गार तिथे वापरला जातो। तर काही इतर आपण माहिती घेऊ, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ते फायद्याचं ठरेल। तर बघा, ओ, तर त्याचा अर्थ होतो अरे रे, ओ हो, आय्या। तर हे कशासाठी वापरलं जातं, आश्चर्य, वेदना, आनंद, भीती। मग तू म्हणणार अरे रे, ओ हो, आय्या काय, तर मराठीमध्ये ओ हो असा जर उद्गार मराठीमध्ये वापरला असता तो कसा आला असता, अरे रे, उद्गाराचे चिन्ह ओ हो, आय्या। त्यांचा अर्थ काय होतो, तर आश्चर्य, वेदना, आनंद, भीती व्यक्त करण्यासाठी होतो। वाव, खूप छान, बापरे, काय अप्रतिम, या प्रकारचं आलं त्याचा अर्थ काय होतो, आश्चर्य, प्रशंसा, उत्साह। अलास म्हणजे अरे रे, हाय हाय, हे कुठं वापरतात, तर दुःख, खेद। मग बघा, ऑप्स, हुश, ब्रावो, आहा, एक, ई, आउच, हॅलो, हाय, प्यू, या प्रकारचे हे इंटरजेक्शन आहेत। कधी कधी आपला 1 मार्क यावर निश्चित होऊ शकतो। पुढे पाहणार आहोत आपण। आपला शब्द दिला आहे की सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड। काय काय आहे, ई, टी, यस, ई, डी, एम, ई। आता या प्रकारचा प्रश्न सोडवण्याची सगळ्यात सोपी ट्रिक काय आहे का, कारण बघा इथं 4च आहे पर्याय। एक जर तुम्हाला पाहिल्या जमतंय तर ठीक, नाही तर काय, सरळ सरळ शब्द बनवून पहा। 5, 6, 3, 4, 2, 8 त्याप्रमाणे क्रमाने लावा, 3, 1 ह्या क्रमाने लावा, या क्रमाने लावा, ज्याला मिनिंगफुल अर्थ आला तो शब्द झाला। तर जर तिसऱ्या क्रमाने लावलं, 1 ई, नंतर एस, नंतर टी, नंतर ई, नंतर ई, नंतर एम, ओके, नंतर ई, नंतर डी, इस्टिम्ड शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ होतो पूज्य, वंदनीय, आदरणीय, पूज्य, वंदनीय, इस्टिमेट शब्दाचा अर्थ होतो। इस्टिमेट शब्द कसा बनतो, तर पर्याय क्रमांक 3चा क्रम लावला बघा, अगोदर घेतला 1, नंतर घेतला 3, नंतर 2, नंतर 4, 5, 7, 8 आणि 6 असा जर क्रम घेतला तर इस्टीम शब्द बनतो। पुढे आहे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक। देअर इज अ डॅश ऑफ लायन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट। लायनचा काय असतो, तर लायनचं साठी कलेक्टिव्ह नाउन काय येतं, तर ते येतं प्राईड, PRIDE, म्हणजे सिंहांचा कळप या अर्थानं, हे आहे कलेक्टिव्ह नाउन, बरोबर। मग हर्ड कशासाठी आहे,
तर हर्डचा अर्थ पण कळपच होतो, पण कोणाचा वापरला जातो तर कॅटल, डिअर, एलिफंट आणि गोट यांचा काय असतो हर्ड म्हणजे कळप. फ्लॉक कोणाचा असतो थवा, बर्ड्स, शिप, कळप. बघा आता तुम्हाला एक प्रश्न असा पडेल, सर याचा अर्थ कळप, याचा अर्थ कळप, याचा अर्थ पण कळप, पण मग कळपमध्ये काय, जर प्राईड आलं कलेक्टिव्ह नाऊन तर हे येतं लॉयनसाठी, हर्ड आलं तर हा कळप कोणासाठी येतो, हे कलेक्टिव्ह नाऊन कॅटल, डिअर, एलिफंट, गोट. फ्लॉक थवा या अर्थानं आला तर बर्डसाठी, कळप या अर्थानं आला तर शिप मेंढ्यांसाठी. बँड कोणाचं असतं, पथक म्युझिशियनचं. ओके, म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय 4. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. हर्ष हॅज बीन अ सक्सेसफुल लॉयर. हर्ष काय आहे, सक्सेसफुल लॉयर आहे. काय विचारायचं आहे आपला, टेन्स ओळखायचा आहे. बघा हॅज किंवा हॅव आलं तर प्रेझेंट टेन्स कन्फर्म आहे. मग आता प्रेझेंट परफेक्ट की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे दोन होऊ शकतात. मग त्यानंतर आलं बिन. आता बिन म्हणजे V3. ओके, पण पुढं ING आलंच नाही म्हणजे हा झाला प्रेझेंट परफेक्ट. येते लक्षात, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं, तर स्ट्रक्चर असतं बघा, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग सेंटेन्स. मग तसं आहे का, हर्ष सब्जेक्ट, हॅव हॅज, V3 बिन आणि पुढचं रिमेनिंग सेंटेन्स. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. बघा आपण पूर्णपणे म्हणजे 2013 ते आता हा 2024चा पेपर आहे, पूर्ण 8ही पेपरचं डिटेलमध्ये 4ही पर्यायाच्या स्पष्टीकरणासहित संपूर्ण 8 व्हिडिओ डिटेल डिस्क्रिप्शन सहित पूर्ण समजून सांगितलेले आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपण आपलं जे ॲप आहे ओएसिस करिअर पॉईंट नावानं यूट्यूब चॅनल पण आहे आणि ॲप पण आहे. तर हे ॲप प्ले स्टोरला उपलब्ध आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही ॲपमध्ये जाऊ शकता. ॲपमध्ये आपण इंग्लिश ग्रामर पेपर 1 व पेपर 2 साठी 10 सराव पेपर बनवलेले आहेत. त्यातील 2 पेपर तुम्ही फ्रीमध्ये सोडवू शकता. या 2 पेपरचे व्हिडिओ पाहू शकता, क्वेश्चन पाहू शकता व नंतर जर आपलं असं वाटतंय की आपल्याला उपयोगी आहे तर राहिलेल्या 8 पेपरसाठी आपण फीस भरू शकता. फीस अगदी नॉमिनल आहे, फक्त 75 रुपये फीस ठेवलेली आहे. पुढे पाहूयात आपण पुढील प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डॅश डॅश वर टू डॅश डॅश वाईज इज सफिशियंट. आता आर्टिकल आहे अँड द अ. आपला थोडंसं आता बेसिक नियमापासून सुरुवात करायची आहे. बघा वर्ड काय आहे, कॉमन नाऊन आहे. ओके, मग आता कॉमन नाऊन आहे. आता आपल्याला मूळ घ्यायचं आहे की आपण आणि अँड कधी वापरतो, तर सिंग्युलर काउंटेबल नाऊनसाठी वापरतो. मग वर्ड एक शब्द अशा अर्थानं. मग आता याचा उच्चार कसा आहे, वर्ड. व्हावल साऊंड आहे का, व्हावल साऊंड आहे का, तर नाही. काय आहे, कॉन्सोनंट साऊंड आला, व्यंजनोच्चार आला म्हणून इथं काय येणार अ. बरोबर. मग आता अ तर कन्फर्म झालं म्हणजे पर्याय 4 तर आपला कटला. ओके, चला पर्याय 4 कटला का, इथं येणार अ वर्ड टू डॅश डॅश. मग आता वाईज. वाईज काय आहे, वाईज म्हणजे शहाणा. हे झालं ॲडजेक्टिव्ह. वाईज काय झालं, ॲडजेक्टिव्ह. मग आता ॲडजेक्टिव्हच्या अगोदर तर आर्टिकल येतच नाही. ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल येतं का, नाही. आर्टिकल कधी येतं, ॲडजेक्टिव्हच्या नंतर जो शब्द आला, जसं वाईज मॅन, वाईज पर्सन, मग काय आलं असतं अ वाईज मॅन, अ वाईज पर्सन. पण आता प्रश्न असा आहे, इथे तर अ झालं बघा, अ वर्ड टू. मग आता आर्टिकल ॲडजेक्टिव्हच्या अगोदर येत नाही. पण मग आपल्याला हे माहीत पाहिजे की जेव्हा जेव्हा
ॲडजेक्टिव्ह हे जे वाईज आहे ना, हे ॲडजेक्टिव्ह जे आहे हे जेव्हा जेव्हा एखादा समूहाला दाखवतं तेव्हा तेव्हा त्या अगोदर तुम्ही द हे आर्टिकल वापरावं. म्हणजे द आणि वाईज बघा, जर तुम्ही द हा शब्द आणि त्यानंतर आर्टिकल वापरलं तर याचा अर्थ होतो संपूर्ण समूह दर्शवला जातो. जसं द वाईजचा अर्थ होतो शहाणे लोक. इथे लक्षात, शहाणे लोक. बरोबर, येते लक्षात. परत एकदा पहिल्यापासून समजून घ्या. इथं अ आलंय, इथं द आल्यानंतर काय झालं, द वाईज. द प्लस ॲडजेक्टिव्हचा अर्थ होतो संपूर्ण कम्युनिटी. कोणती? वाईज लोकांची, हुशार लोकांची. झालं. मग आता उत्तर तर मिळालं अ आणि द म्हणजे पर्याय 3. इथं आपण एक दुसरी गोष्ट पाहूयात की जेव्हा जेव्हा अ वर्ड आणि द वाईज असं आलंय म्हणजे अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. आपण म्हणतो ना शहाण्या माणसाला एक शब्द काफी, शहाण्याला शब्दाचा मार, असा अर्थानं. म्हणजे एक पूर्ण प्रोव्हर्ब पण आहे. अ वर्ड टू द वाईज मॅन इज सफिशियंट. हुशार माणसाला एक शब्द पण काफी आहे, असं म्हणतात ना, समजदार को इशारा काफी आहे, अशा अर्थानं. मग प्रोव्हर्बमध्ये कधी कधी काही गोष्टी आपोआप सुद्धा असतात. उत्तर झालं पर्याय 3. पुढे आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल डॅश डॅश द वर्ल्ड डॅश डॅश इयर. आता मग इथं दिलंय द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल. इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर तुम्ही सेट फ्रेज जर तुम्हाला माहीत होती की ऑल डॅश वर्ल्ड, तर इथं कधी कन्फर्म सेट फ्रेज आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. आपण म्हणतो ना तो ऑल ओव्हर वर्ल्ड फील्ड, ऑल ओव्हर द वर्ल्ड हे कन्फर्म आहे. ही एक सेट फ्रेज आहे ज्याचा अर्थ होतो जगात सर्वत्र प्रत्येक ठिकाणी. म्हणजे ओव्हर कन्फर्म येणार आणि ओव्हर एकाच ठिकाणी आहे. झालं काम, उत्तरच मिळालं. त्यात जर आणखीन डिटेलमध्ये पाहायचं तर बाय इयर ही पण एक सेट फ्रेज आहे. बाय इयर ही पण एक सेट फ्रेज आहे. द्वारा, कशाच्या द्वारे? विमानाच्या द्वारे. ओव्हर म्हणजे सर्वत्र. बघा, आबो म्हणजे वर, इन येणार नव्हतं. ॲक्रॉस म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूला, एका बाजूने दुसऱ्या बाजूला. म्हणजे कसं आपण म्हणतो ना ॲक्रॉस द रोड. येतं लक्षात. मग आता पूर्ण वाक्याचा अर्थ काय होईल ते समजून घ्या. द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड बाय इयर. याचा अर्थ झाला त्या श्रीमंत व्यक्तीने संपूर्ण जगात विमानाने प्रवास केला. पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर. लिओपार्ड, लिओपार्डेस, लॉयन, लॉयनेस, फॉक्स, विक्झेन, चिकेन, कॉक. तर मिसमॅच कशी आहे बघा. लिओपार्ड म्हणजे आपल्याला मॅस्क्युलाइन आणि फेमिनाईन, स्त्रीलिंगी पुल्लिंगीवर इथं मिसमॅच झाले. बिबट्या हे बरोबर आहे, लिओपार्ड. लॉयन, सिंह, सिंहीण बरोबर आहे. फॉक्स, विक्झेन, कोल्हाकोली बरोबर. हे चूक झालं, जे आपलं उत्तर आहे. कारण की कॉक म्हणजे कोंबडा आणि कॉकच्या विरुद्ध काय होतं, हेन म्हणजे कोंबडी. चिकन म्हणजे कोंबडीचं पिल्लू, म्हणून हे रॉंग झालेलं आहे, जे आपलं उत्तर आहे. चूज द कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर द गिव्हन. नो अदर आइसलँड इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया. नो अदरनं पॉझिटिव्ह डिग्री दिली आहे, त्याची कंपॅरेटिव्ह करायची. त्यात एक छोटासा रूल पाहून घ्या. जर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये पी डीमध्ये नो अदर असेल तर सी डी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय येईल, दॅन एनी अदर, आणि सुपरलेटिव्हमध्ये येईल द. मग चला बरं आपण बघूयात आता तसं आहे का. बघा, नो अदर आइसलँड, नो अदरनं सुरुवात आहे. मग आता आपल्याला कंपॅरेटिव्हमध्ये काय येणार आहे, एनी अदर येणार आहे. इथे बघा वन ऑफ द आलं नाही, इथं सुपरलेटिव्हकडे जात आहे. लार्जर दॅन, लार्जर दॅन आलं आहे, इथपर्यंत आलं आहे, पण इथं मोस्ट आलं नाही जमणार. मग ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन एनी अदर. बरोबर, पर्याय 4 आपलं 3 आपलं उत्तर होणार आहे. लार्जेस्ट येत नाही. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स. ही सेज डॅश डॅश कॉमा इंटू इन कॉमा आय गो टू जिम एव्हरी मॉर्निंग. स्टेटमेंट आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तर आपल्याला दोन गोष्टी माहीत पाहिजे. सेज असल्यावर बदलत नाही, ओके, आणि सेजला सेज राहतं आणि काळही बदलत नाही. मग बघा सेड तर पर्याय काटला. मग आता ही सेज ही इथपर्यंत बरोबर आहे, ही सेज दॅट ही बरोबर आहे, ही सेज दॅट ही बरोबर आहे. आता यानंतर काय बदल आहे बघा.
विल, असं विल तर होतच नाही, काळ बदलतच नाही ना. वेंट, वेंट झालं. गोज, मग इथं गो होतं. आयचं काय झालं, ही मुळं काय झालं, ES प्रत्यय आला. थर्ड पर्सन सिंग्युलर, ही सी इट आल्यावर एस किंवा ES प्रत्यय लागतो. झालं उत्तर पर्याय 4. पुढे बघूयात. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. इफ यू आर नॉट अन इंडियन यू कॅन नॉट बी ॲडमिटेड. वाक्याचा पहिले अर्थ समजून घेऊ. जर तुम्ही भारतीय नसाल तर तुम्हाला प्रवेश मिळू शकत नाही. ही काय आहे, अट, कंडिशन आहे, कंडिशन. ओके. आणि हा झाला त्याचा परिणाम, इफेक्ट. बरोबर. म्हणजे काय तर इफ ही झाली कंडिशन आणि हा झाला त्याचा इफेक्ट, परिणाम. मग आता याचं सिंपल सेंटेन्स करायचं आहे. दिलेलं काय आहे, कॉम्प्लेक्स आहे ना, इफ न कळत आपल्याला दिलेलं मिश्र वाक्य आहे. याचं आपलं काय करायचं आहे, आता याचं आपलं करायचं आहे सिंपल सेंटेन्स, साधं वाक्य. बरोबर आहे. मग आता बघा काय काय आहे वाक्यात, अट आहे आणि परिणाम आहे. मग ओनली इंडियन्स आर ॲडमिटेड, हेच आपलं उत्तर बरोबर आहे. का तर ओनली शब्द काय दाखवतो, ओनली शब्दामुळे आपल्याला मूळ वाक्यातली अट जी आहे कोणती, नॉट अन इंडियन, ही अट आहे, ही ओनलीनं कंप्लीट झाली आहे. आणि नकार, कॅनॉट बी ॲडमिटेड, हा नकार हा सुद्धा ओनलीतच आला आहे. म्हणजे ओनली शब्दानं 2 दाखवलं, नॉट अन इंडियन, कॅन नॉट बी ॲडमिटेड, अट कंप्लीट झाली. आणि इंडियन्स आर ॲडमिटेड, तर ॲडमिटेड काय झालं, मेन व्हर्ब आलं. इथे लक्षात, हे मेन व्हर्ब आलं. म्हणजे काय झालं, आपल्याला वाक्याचा अर्थ लागला. ओनली, पर्याय 1, ओनली म्हणजे कोण, जे फक्त इंडियन आहे. झालं. इंडियन्स आर ॲडमिटेड, फक्त इंडियनलाच परवानगी आहे, इंडियन सोडून कोणालाही परवानगी नाही. दुसरे पर्याय का चूक आहेत, इंडियन्स अलोन मस्ट बी, मस्ट म्हणजे कंपल्शन आलं, कंपल्शन नाही. आणि अलोन म्हणजे एकमेव, असं बी नाही. नन बट इंडियन्स शुड बी ॲडमिटेड. बघा, शूड येणार नाही, शूडचा अर्थ काय होतो, रिकमेंडेशन. बरोबर. म्हणून आणि बटमुळं पण जमणार नाही. इंडियन्स आर ॲडमिटेड बट अदर नॅशनल्स आर नॉट. तर हे काय झालं, हे कंपाऊंड सेंटेन्स झालं, संयुक्त वाक्य झालं. आपलं काय करायचं होतं, सिंपल सेंटेन्स, पर्याय 1 बरोबर. पुढे पाहूयात. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. अँड ओल्ड अनमॅरिड वुमन, विडो, बॅचलर, स्पिन्स्टर, स्नायपर. बघा, विडो म्हणजे विधवा, तर अनमॅरिड म्हणलं म्हणजे विधवात येणार नाही. बॅचलर, तर बॅचलर हा अविवाहित पुरुष किंवा कुमार, मुलासाठी वापरला जातो. आपल्याला वुमन म्हणलं आहे. स्पिन्स्टर बरोबर, स्पिन्स्टर म्हणजे प्रौढ अविवाहिता. आणि स्नायपर म्हणजे निशाणेबाज, नेमबाज, ज्याला आपण स्नायपर म्हणतो. ओके. चला पुढील प्रश्न घेऊ. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. फ्रॅग्नन्स, फ्रॅग्नन्स म्हणजे सुगंध, सुवास, अत्तर असा अर्थ आहे. ॲरोमा, ॲरोमा म्हणजे पण सुगंध. फ्लेवर म्हणजे चव, स्वाद. ॲक्रिड म्हणजे तीव्र चव किंवा तीव्र टेस्ट, कटू, उग्र असा. स्टिंग, स्टिंग म्हणजे दुर्गंध, घाण, कुबट वास, म्हणजे विरुद्धार्थी झाला होता. ओके. नेक्स्ट आपला मिसस्पेल्ड आपल्याला विचारलेला आहे. तर बघा, डिफिशियंट आपण म्हणतो ना त्याला डिफिशियन्सी आहे. डिफिशियंट म्हणजे काय, कमतरता असलेला, अपूर्व, न्यून, हे स्पेलिंग बरोबर आहे. मॅग्निफिशियंट, हां इथेच चूक झाली बघा. मॅग्निफिशियंट म्हणजे भव्य, सुंदर, शानदार. हा जो आय आहे ना हा एक्स्ट्रा झाला आहे, हा गरज नव्हते. हे झालं आपलं उत्तर. इफिशियंट म्हणजे कार्यक्षम, दक्ष, समर्थ. रेटिशियंट म्हणजे मितभाषी, अल्पभाषी, संयमी, शांत याप्रमाणे. पुढचा आहे की चूज द अपोजिट वर्ड. व्हर्नरेबल. आता व्हर्नरेबल म्हणजे काय तर बघा, असुरक्षित, कमजोर. मग याच्या विरुद्धार्थी काय होईल, सिक्युअर. बरोबर. हा असुरक्षित, हा सुरक्षित. सेन्सिटिव्ह म्हणजे काय, संवेदनशील. लायबल म्हणजे काय, जबाबदार, उत्तरदायित्व. वीक म्हणजे काय, कमजोर, संवेदनशील अशा अर्थाने.
चूज द पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. वुमन लाईक मेन टू फ्लॅटरर देम. पहिले वाक्याचा अर्थ समजून घेऊयात की स्त्रियांना पुरुषांनी त्यांची स्तुती करणे आवडते. वाक्याचं थोडंसं बेसिकमध्ये व्यवस्थित आपलं घ्यायचं आहे की वुमन लाईक स्त्रियांना आवडते काय की मेन टू फ्लॅटर विथ देम पुरुषांनी त्यांची स्तुती करणे. आता स्तुती करणारा कोण? पुरुष. आवडतं कोणाला? वुमन लाईक. म्हणजे इथं जो मूळ कर्ता आहे सब्जेक्ट आहे वाक्याचा तो कोण आहे? मेन. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे? याचं पॅसिव्ह करायचं आहे. स्टेप बाय स्टेप बघूयात. बघा मेन झाला सब्जेक्ट. टू फ्लॅटर यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल कारण की वुमन लाईक हे सोबतच ठेवावं लागेल. यामध्ये बदल करता येणार नाही, तसंच ठेवावं लागेल. फ्लॅटरमध्ये बदल करावं लागेल. मग बघा वुमन आर लाईकड असं होणारच नाही. ओके. वुमन लाईक इफ. आता या इफचा काही इथं कंडिशन नाही ना, अट थोडी आहे की जर त्यांनी आवडलं फ्लॅटर केलं, अट नाही आहे. मग आता बघा पुढचं काय आहे? वुमन लाईक हे तर आपण म्हणलो बरोबर आहे. टू बी बरोबर कारण टू फ्लॅटर जे आहे ना या टू फ्लॅटरचं V3 काय होईल? टू बी फ्लॅटर्ड. आता तुम्ही असं म्हणणार की सर इथे हा बी का घेतला गेला? बघा 1 आणि 2 तर कट झालं होतं. टू फ्लॅटर हे काय आहे? हे इन्फिनिटिव्ह आहे. आपल्याला या टू फ्लॅटरचा इन्फिनिटिव्हचा पॅसिव्ह करायचा आहे. मग जेव्हा टू फ्लॅटर हे इन्फिनिटिव्ह आलं तर टूच्या नंतर कधीही मूळ येतं फ्लॅटर. मग टूच्या नंतर जर त्याला ईडी प्रत्यय लावायचा आहे तर तो लावता येत नाही आणि पॅसिव्हमध्ये तर V3 ईडी पाहिजेच. म्हणून त्यासाठी आपल्याला अगोदर घ्यावा लागतो बी. जसं मॉडल ऑब्झर्व कुठला आला तर आपण काय होतो? शुड बी, मे बी. येतं का लक्षात? मॉडल नंतर कधीही मूळ रूप येतं. मग बी लावण्यासाठी आपण काय करतो? शुड बी, वुड बी, मे बी. तसं टू बी. येतं लक्षात? मग आता हे झालं इन्फिनिटिव्हचा आपण पॅसिव्ह केला टू बी वापरून. V3 आला बाय आणि मूळ जो सब्जेक्ट होता त्याचं झालं मेन. उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. चूज द करेक्टली स्पेल्ड. करेक्टली स्पेलिंग आहे पर्याय क्रमांक 3 ची बरोबर. ALIENATE. अगदी बेसिक फरक आहे. इथं 2 N आलेले आहे, इथं 2 L आलेले आहे, इथं 2 T आलेले आहेत. कुठलाच अल्फाबेट तसा डायरेक्ट सरळ सोबत रिपीट नाही. अलाइनेट म्हणजे काय? दूर करणे, हस्तांतरित करणे, दुरावणे. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन इरर. ओके. फॉर ह्युमन सेक डू मी अ फेवर अँड डू नॉट आस्क मी वाय आय एम नॉट कमिंग. आपल्याला थोडंसं आता स्टेप बाय स्टेप घ्यायचं आहे की काय काय झालं आहे. पहिले आपण थोडासा अर्थ शब्दशः घेऊन बघू कसा कसा होतो. फॉर ह्युमन सेक देवाच्या दयेसाठी. डू मी अ फेवर अँड माझ्यावर एक उपकार करा आणि डू नॉट आस्क मी मला विचारू नका काय? वाय आय एम नॉट कमिंग की मी का येऊ शकत नाही. हे झालं मूळ. आता यामध्ये फॉर ह्युमन सेक बरोबर आहे. डू मी अ फेवर अँड बरोबर आहे. नॉट डू नॉट आस्क मी वाय. आता इथे रॉंग झालंय. काय? वाय ॲम आय नॉट कमिंग नाही तर आय ॲम नॉट कमिंग असं पाहिजे होतं. येतं लक्षात? म्हणजे उत्तर झालं पर्याय डी. तसं का पाहिजे हे थोडंसं आता समजून घेऊ. बघा डायरेक्ट क्वेश्चन आणि इनडायरेक्ट क्वेश्चन, प्रत्यक्ष प्रश्न आणि अप्रत्यक्ष प्रश्न. हा प्रश्न आहे ना, समजतंय? तर डायरेक्ट प्रश्न आणि इनडायरेक्ट प्रश्न हे जरा समजून घ्यायचे. जेव्हा डायरेक्ट प्रश्न येतो तर डायरेक्ट प्रश्नाची जे स्ट्रक्चर आहे ते कसं असतं? क्वेश्चन वर्ड, त्यानंतर ऑक्झलरी असते, त्यानंतर सब्जेक्ट असतो, त्यानंतर व्हर्ब असतं. म्हणजे हा झाला डायरेक्ट क्वेश्चन. डायरेक्ट क्वेश्चन हे बरोबर होतं, पण डायरेक्ट क्वेश्चन इथं घ्यायचा नाही. इथे नॉट आस्क मी व्हाय, इथे इनडायरेक्ट क्वेश्चन करायचा आहे. हे दिलेलं काय झालं? हे झालं प्रश्नार्थ क्रम झाला, तो क्वेश्चन ऑर्डर ही बरोबर होती. आपल्याला इनडायरेक्ट क्वेश्चन करायचा आहे.
मग ती रचना कशी असते की WH वर्ड झाला की त्यानंतर येतो सब्जेक्ट आणि नंतर ऑक्झिलरी येते किंवा व्हर्ब येतो. म्हणजे काय होणार, व्हाय नंतर आय नंतर एम नॉट कमिंग, म्हणून उत्तर झालं पर्याय 4. पुढे आहे चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द अपोजिट इन द मिनिंग. द वर्ड अंडरलाईन. ही विल नेव्हर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट. टर्न डाऊन म्हणजे काय तर नाकारणे, येते लक्षात. मग नाकारण्याच्या विरुद्ध काय होईल, ॲक्सेप्ट स्वीकारणे, झालं उत्तर. रिजेक्ट झाला समानार्थी. टर्न अपॉन म्हणजे विरुद्ध बाजूला वळणे. आता टर्न अपॉनचे भरपूर अर्थ आहे. टर्न ओव्हर म्हणजे पलीकडे करणे, पलटी करणे, तर याचे भरपूर अर्थ आहे. वापरानुसार टर्न ओव्हर आणि टर्न डाऊन होणार आहे. पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. रिअरेंज द जंबल पार्ट्स. बघा, अन ऑडियन्स ऑफन इन थिएटर ॲक्टेड आउट बिफोर अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी. वाचलं कीच कळतं आपल्याला की अ ड्रामा हा झाला सब्जेक्ट जो येईल वाक्याच्या सुरुवातीला. मग अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी. कशी आहे ती टाईप ऑफ स्टोरी तर अन ऑडियन्स ॲक्टेड आणि ॲक्टेड बिफोर. मग आता काही तर्क लागत नाही, एवढं कन्फर्म आहे. यशनं सुरुवात आहे, यशनं सुरुवात आहे. योगायोगाने यशने सुरुवात असलेलं एकच पर्याय, पर्याय 3 आपलं उत्तर झालं. पर्याय 3 तर उत्तर झालं. परंतु समजा सगळ्याच ठिकाणी यशने सुरुवात असती तर मग चला कुठं तर्क लागतो का. बघा, एवढं आपल्याला एक लक्षात येतं आहे की अन ऑडियन्स, ऑडियन्स कुठं असतं थिएटरमध्ये, म्हणून अन ऑडियन्स ऑफन इन अ थिएटर. पी नंतर क्यू होतं. मग पी नंतर क्यू कुठे आहे, इथं आहे, इथे आहे, इथे पण नाही, इथे पण नाही. म्हणजे जर सगळं इथं दोन्ही ठिकाणी यशच असतं तरी आपलं कट करता आलं असतं. मग आता ॲक्टेड आउट बिफोर. आता ॲक्टेड आउट बिफोर कुठं घ्यावं. मग बघा बरं, अ स्टोरी इज टाईप, अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी. स्टोरी काय केली, ॲक्टेड बिफोर. कोणाचे ॲक्टेड तर अन ऑडियन्स. म्हणजे क्रम लागला पर्याय 3. पुढं पाहायचं आहे आपल्याला. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट एक्सप्रेसेस अंडरलाईन वर्ड. इफ यू लॅक इन मॅग्नॅनिमिटी ऑल युअर वेल्थ इज युजलेस. मग आता मॅग्नॅनिमिटी म्हणजे काय तर मनाची विशालता, मोठेपणा, म्हणजेच जेनेरॉसिटी, औदार्य, दातृत्व, दानशीलता. प्लॅनिंग म्हणजे नियोजन, मॅनेजमेंट व्यवस्थापन, पर्पज म्हणजे उद्देश, हेतू, ध्येय. सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन 10 मिलियन. 10 मिलियन म्हणजे काय, 1 कोटी. मग 1 कोटीवर किती शून्य असतात, 7. बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 झालं बरोबर, 7. 10 मिलियन म्हणजे 1 कोटी. फक्त मिलियन म्हणजे काय तर दशलक्ष, एकावर 6 शून्य. इथे किती आहे, 1 2 3 4 5, 5 शून्य म्हणजे 1 लाख. इंग्लिशमध्ये 100,000. 1 2 3 4 5 6 हे झालं 1 मिलियन बरोबर, दशलक्ष. इथे किती येते, 1 2 3 4 5 6 7 8 9 शून्य. 9 शून्य म्हणल्यावर 1 बिलियन, 1 अब्ज. पुढील प्रश्न घेऊयात आपण. चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन आपलं विचारायचं आहे. द कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड डेडिकेशन इज द की ऑफ सक्सेस. बघा, इज द की ऑफ सक्सेस, इज झालं व्हर्ब. द कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड डेडिकेशन हे झालं सब्जेक्ट. बरोबर आहे, पूर्ण क्लॉजच झालेला आहे सब्जेक्ट. माझा सब्जेक्ट याचं क्लॉजमध्ये काय होईल हे तर हे क्लॉजमध्ये होणार आहे नाऊन क्लॉज, उपप्रकार सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स. ओके, बघा, सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स, नाऊन क्लॉज. पण इथं आपलं विचारलं होतं WH क्वेश्चन कोणता विचारायचा आहे. मग आता हू इज द की ऑफ सक्सेस. हू म्हणजे व्यक्ती, कोण नाही. व्हॉट इज द की ऑफ सक्सेस, बरोबर, हे आपलं उत्तर होणार आहे. विच येणार नाही का ते पाहूयात. व्हेअर म्हणजे कोठे, हे तर येणारच नाही. विच का येत नाही, विच यामुळे येत नाही. विचचं कसं असतं, विच म्हणजे कोणता, कोणती. जेव्हा देअर आर, बघा, जेव्हा लिमिटेड ऑप्शन आहे, हे बघा, हू आणि व्हेअर तर डायरेक्ट कटलं.
व्हॉट उत्तर झालं. मग तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो, सर विच का घ्यायचं नाही ते समजून सांगा. तर विच असतं लिमिटेड जेव्हा ऑप्शन असतात. एक एक्झाम्पल घेऊन समजून सांगूया. बघा एक्झाम्पल आहे, देअर आर 3 कीज ऑन द टेबल. एका टेबलवर 3 कीज आहे. कीज म्हणजे चाब्या. देअर आर 3 कीज ऑन द टेबल. मग टेबलवर 3 कीज आहे. आता प्रश्न होईल विचनं, विच इज द की टू द फ्रंट डोअर. समोरच्या डोअरची की कोणती, या 3 पैकी एक. अशा वेळेस वापरायचा विच. इथं उत्तर झालं व्हॉट. पुढचा प्रश्न आहे आपला, नेम ऑफ द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. आय हॅव पुट इट व्हेअर आय कॅन फाइंड इट अगेन. आता आय हॅव पुट इट व्हेअर आय कॅन फाइंड इट, पहिले वाक्याचा अर्थ का समजून घ्यायचा आहे. मी ती वस्तू ठेवली कुठं, कुठं ठेवली, जिथं मला ती परत सापडन पटकन. व्हेअर आलं कीच उत्तर मिळालं आपल्याला. हा ॲडव्हर्ब क्लॉज आहे. ॲडव्हर्ब क्लॉजचा उपप्रकार काय झाला, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, कोठे. ओके. टाईममध्ये काय येतं, व्हेन, किंवा आपल्याला वेळ सांगायचा आहे. कंडिशन सरळ सरळ इफ, इफना कंडिशन येते. आणि पर्पज हेतू म्हणजे फॉर व्हॉट. चला पुढे पाहूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. दी फर्स्ट डॅश डॅश ऑफ COVID-19 इज कोल्ड. म्हणजे जेव्हा COVID-19चं जे पहिलं काय होतं, कोल्ड म्हणजे थंडी. मग साईन का सिम्पटम. बघा साईन म्हणजे चिन्ह, सिम्पटम म्हणजे लक्षण, फीचर म्हणजे वैशिष्ट्य, एवढंच म्हणजे पुरावा. पुरावा आता विषयच नाही, फीचर तर नाहीच. मग आता कोविडचं जे पहिलं थंडीचं साईन होतं का सिम्पटम होतं. आपण दवाखान्यात गेलो कधी की डॉक्टर म्हणतात ना, तुमचे साईन आणि सिम्पटम्स असं सांगतायत की तुम्हाला हा आजार आहे. आता साईन की सिम्पटम, आपण हे दोन्ही शब्द कॉमन वापरतो. हो जरा साईन दिसत होते दुखते म्हणून, सिम्पटम्स होते दुखण्याचे. मग इथं नेमकं काय वापरायचं, या दोघांमध्ये बेसिक फरक समजून घ्या. आपलं उत्तर आहे सिम्पटम्स. कसं, सिम्पटम्स म्हणजे लक्षण, साईन म्हणजे चिन्ह. का आणि कसं ते समजून घेऊ आपण. साईन का उत्तर येणार नाही, तर साईन म्हणजे ही एक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट आहे, वस्तुनिष्ठ आहे. जसं ताप, रक्तदाब, ब्लड प्रेशर, साईन हे मोजता येतं किंवा दिसतं. समजा अंगावर पुरळ उठले तर आपण म्हणू शकतो, कांद्या झाल्या, पुरळ उठले, नागिन झाली, आपण म्हणू शकतो हे दिसतंय, चिन्ह आहेत. आता डॉक्टरकडे गेलं, ताप आलेली आहे, ताप आपल्याला दिसत नाही. मग डॉक्टरनी ताप मोजली, ताप आहे. ब्लड प्रेशर दिसत नाही पण डॉक्टरनी मोजली, म्हणजे मोजता येते ना. जे मोजता येतं ते ऑब्जेक्टिव्ह झालं, वस्तुनिष्ठ. म्हणून हे साईन नाही. थंडी मोजता येते का, नाही ना, हे लक्षण आहे. थंडी ही पेशंटला जाणवते आणि ती डॉक्टरला सांगावी लागते. बघा थंडी असेल, डोकेदुखी असेल, थकवा असेल, वेदना असेल, हे मोजता येत नाही ना. आपण डॉक्टरला जाऊन काय म्हणतो, मला खूप थकवा आला. डॉक्टरला थकवा मोजता येतो नाही. मग थकवा झालं, डोकेदुखी झालं, थंडी झाली, वेदना झाले, हे झाले सिम्पटम्स, लक्षणं. म्हणून कोल्ड हे काय, थंडी. मग द फर्स्ट सिम्पटम ऑफ COVID-19 इज कोल्ड. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊ. आयडेंटिफाय द मूड दॅट द अंडरलाइन मॉडल ऑक्झरी शोज इन द गिवन सेंटेन्स. अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. आता कॅन स्पीक इट इज अ ॲबिलिटी, ही काय झाली, क्षमता. बघा अश्विनी म्हणजे सी एबल टू स्पीक, अश्विनी एबल टू स्पीक मेनी लँग्वेजेस. काय दाखवलं, क्षमता. परमिशन म्हणजे परवानगी, कंपल्शन म्हणजे सक्ती, आणि सर्टेनिटी म्हणजे निश्चितता. पुढे पॅसेज आहे बघा 56 ते 60. पॅसेजचे आपण फक्त उत्तरं घेऊयात. 56चं उत्तर आहे पर्याय 3, 57चं उत्तर आहे पर्याय 4, 58चं उत्तर आहे पर्याय 4, 59चं उत्तर आहे पर्याय 2, 60चं उत्तर आहे पर्याय 3. बघा अशा प्रकारे आपण 2024 ची 10 नोव्हेंबर 2024ला झालेला पेपर फर्स्ट TET पेपर 30 प्रश्न डिटेलमध्ये पाहिले आहेत. 1 ते 25 प्रश्नाचे 4ही पर्याय स्पष्टीकरण पाहिले, उत्तर का आहे का नाही डिटेल, आणि 26 ते 30 उत्तरं फक्त घेतली. याच धर्तीवर आपण 2013 ते 2024 पूर्ण 8 पैकी 8 पेपर समजून सांगितलेले आहेत. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्व रेडी आहेत.
सर्वच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आपल्या टेलिग्रामला आहे, व्हॉट्सअपला आहेत. आपण मागील 8 वर्षाचा अंदाज घेऊन ॲनलाईज करून ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये, जे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, ओयासिस करिअर पॉईंट सर्च करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे. तुम्हाला इंग्लिशचे 10 सराव पेपर मिळणार आहे, ज्यापैकी 2 तुम्हाला फ्रीमध्ये सोडवता येतील, ज्यासाठी कुठलीही फीस नाही. ॲप डाउनलोड करून 2 पेपर तुम्ही सोडवू शकता, त्यांचं स्पष्टीकरणाचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता. जर आपल्याला राहिलेले 8 पेपर घ्यायचे आहेत, त्यासाठी अगदी नॉमिनल फीस आहे. डिटेल माहिती तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळून जाणार आहे. त्याचबरोबर आपले सर्व तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. धन्यवाद.